इचलकरंजी शहरासाठी सुळकूट पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी या मागणीसंदर्भात पुढील आंदोलन व कार्यक्रम निश्चित करण्यासाठी शुक्रवारी दिनांक 9 फेब्रुवारी रोजी दुपारी ठीक 4 वाजता समाजवादी प्रबोधिनी इंडस्ट्रियल इस्टेट इचलकरंजी येथे शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्ते, विविध संघटना कार्यकर्ते व जागरूक नागरिक यांचा जाहीर मेळावा समन्वय समितीने आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्यामध्ये इचलकरंजी शहर व परिसरातील सर्व पक्ष, सामाजिक संघटना व या प्रश्नी आंदोलनात सहभागी होण्यासाठी इच्छुक असणारे सर्व कार्यकर्ते व जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन कृती समितीच्या वतीने जाहीर प्रसिद्धी पत्राद्वारे करण्यात आले आहे। इचलकरंजी शहरासाठी सुळकूट पाणी योजनेची त्वरित अंमलबजावणी व्हावी यासाठी योजना कार्यान्वयन कार्याबाबत मुख्यमंत्री यांनी दिनांक 11 सप्टेंबर रोजी मुंबई येथे आयोजित केलेल्या बैठकी पुढे ढकलण्यात आली। तेव्हापासून आज अखेर गेल्या 5 महिन्यात संबंधित आमदार, खासदार व मंत्री यांच्याकडून या संदर्भात कोणतेही प्रयत्न झाल्याचे दिसून आले नाहीत। वस्त्र उद्योग मंत्री यांनी दिनांक 8 जानेवारी रोजी बैठक लावण्याचे आश्वासन दिले, तेही अंमलात आले नाही। याबाबत शहरातील नागरिकांच्या मनात प्रचंड नाराजी आहे। जनतेच्या या नाराजीचा स्फोट आणि उद्रेक होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधी व राज्य सरकारने या प्रश्नांची गांभीर्याने दखल घ्यायला हवी होती अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली। इचलकरंजी सुळकूट पाणी योजना कृती समितीच्या समन्वय समितीची प्रताप होकाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये शशांक बावस्कर, मदन कारंडे, सयाजी चव्हाण, सागर चाळके, पुंडलिक जाधव, सदा मलाबादे, सुनील बावरडे, जावेद मोमीन, अभिजित पटवा, वसंत कोरवी, राहुल खंजिरे, नितीन जांभळे, विकास चौगुले, विजय जगताप, दत्ता माने, उमेश पाटील, महादेव गौंड, प्रसाद कुलकर्णी, राजू कोनूर, राजू आलासे, माधुरी सातपुते, रीटा रॉड्रिग्वेस, स्मिता साळुंखे, शेखर पाटील, विद्याधर पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।